राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली। या फोनद्वारे शरद पवारांना फडणवीसांनी एनडीएचे उमेदवार सी राज्यपाल यांना सहकार्य करण्याची आणि अशी विनंती केली आहे। मात्र शरद पवार यांनी त्यांची ही विनंती फेटाळून लावली। यासाठी त्यांनी दोन्ही संघटनेतील विचारसरणीला कारणीभूत ठरवलं। शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे। भारतीय जनता पक्षाकडून गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदासाठी जोरदार दावा केला आहे। राष्ट्रवादीचे नाशिकमधून 7 आमदार निवडून आले असल्यानं पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडेच असावं अशी आग्रही भूमिका भुजबळांनी मांडली आहे। मात्र याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट विरोध दर्शवत छगन भुजबळ यांच्या नावाला ठाम विरोध करतो असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले। आता राहुल गांधीच्या आरोपानंतर भाजपनेही काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलंय। काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण यांचे मतदान 3 ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे। पुतणे इंद्रजित चव्हाण व इंद्रजित यांच्या पत्नी आई मुलगा यांचे मतदार यादीत 3 वेळा नाव असल्याचे कराडमधील भारतीय जनता पक्ष आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांकडून बोलल्या जात आहे। महिला आयोगाच्या कामाचं कौतुक करताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महायुती सरकारवरच स्तुतीसुमने उधळली। यावेळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना थेट देवाचीच उपमा देण्यात आली। महाराष्ट्रात त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार आहे असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची चक्क देवासोबत तुलना केली। त्यामुळे आता विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आले ही माळी समाजाची पोटदुखी आहे। भुजबळांनी कोणाला मोठे होऊ दिलं नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करताना लक्ष्मण हागे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे हाकेंवर आता माळी समाजातून टीका होत असून ओबीसी समाजातच फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत भर होताना दिसत आहे। मात्र हाकेंनी हा व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण दिलंय।